महायुतीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान आता मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार आणि इच्छुकांपैकी कोणाला किती संधी मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर आता शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना अजूनही गृहमंत्री पदाबाबत आग्रही आहे अशी चर्चा सुरू आहे. याबाबत देखील त्यांनी मोठा खुलासा केलेला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरी मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. मीडियामधून चर्चा आहे की येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे असं मी ऐकतो आहे. 14 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत. कोणाला कोणतं खातं मिळेल हे येत्या 2 दिवसात तुम्हाला कळेल. तोपर्यंत तुम्ही सस्पेन्स ठेवा. रोज सकाळी मीडियावाले सांगतात आम्हाला गृह खाते पाहिजे, पण अशा कुठल्याही खात्यासाठी चर्चा अडलेली नाही. सन्मानपूर्वक मंत्रिपदाचं वाटप होईल असं सामंत यांनी म्हटलेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार जरी नसला तरी मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याची पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्ते की मंत्रिमंडळ विस्ताराची ठरलेली पाहायला मिळते. त्यासाठीची जी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जी शपथविधी घेणार आहे त्यांची यादी दिल्लीमध्ये गेल्याचं सांगितलं जातं. मला असं वाटतं की ह्या याद्या दिल्लीमध्ये जे गेलेल्या आहेत ही तुमच्याकडनं बातमी मी ऐकलेली आणि वाचलेली आहे. परंतु 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हे देखील तुमच्याकडनं मला कळतं आहे आणि 14 तारखेला जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर होणाऱ्या मंत्र्यांना मी अजून शुभेच्छा देऊन ठेवतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.